22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा निर्णय। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचं वातावरण आहे। प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जाते। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त सोमवारी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 22 जानेवारी दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे। या दिवशी दिवसभर अयोध्येत रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा चालणार आहे। हा सोहळा देशभरात साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे। शहरातील मंदिरात ठिकठिकाणी सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 22 जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत। केंद्र सरकारकडून या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारनं या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे। या दिवशी शाळा महाविद्यालयही अर्धा दिवस सुरू राहतील। श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहे। सर्वच भारतीयांसाठी हा महत्त्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार। या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक तसेच अनेक आमदारांनी केलेली होती।